मोकळ्या सरसरीत आपण बनवायचा आहे आज पुलाव। फार काही नाही, 10 ते 15 मिनिटात झटपट तयार होतो आणि साहित्यही कमी लागतं। कोणी पाहुणे जेवायला येत असतील तर भातासाठी उत्तम पर्याय नाही। चवीनुसार इतर पदार्थ समोर हा भात भाव खाऊन जातो। नमस्कार, मी स्मिता, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे ताजा मटर पासून बनणारा पुलाव। मटर भात बनवण्यासाठी आपण एक भांड्यात घेणार आहे 2 वाटी बासमती तांदूळ। तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला 15 मिनिटं तसंच ठेवा। सर्वप्रथम मी इकडे घेतले अमूल काऊ तूप घेतले, ते मी टाकले आहे 3 चम्मच टाकले आहे तुपाचे। त्याच्यानंतर मी खडा मसाला टाकला आहे। आपला पुलाव तिखट होण्यासाठी आपण हिरवी मिरची टाकायची 2 किंवा 3, त्यासोबत टमाटर आणि आपल्याला टाकायचं आहे गाजर। तर आपल्याला आपला मेन इंग्रेडियंट्स टाकायचा आहे, तो आहे मटर। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता आपण टाकणार आहे बासमती राईस। पाणी आपल्याला राईस आहे त्याच्यावरती थोडं वरती पाणी ठेवायचं आहे। आपल्याला जास्त सडसडीत पाहिजे आणि आपण तसा पण राईस सॉफ्ट होण्यासाठी ठेवला आहे, तर आपला जो राईस आहे तो उत्तम होणारच आहे। मग आपण कुकरचे झाकण लावून खायची वाट बघायची। सो आमचा व्हेज पुलाव तयार आहे, सडसडीत